नमस्कार. माझ्या या आजच्या व्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आजचा दिवस माझ्या मुलीसाठी खूप स्पेशल होता. कारण की आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन या दिवशी या कार्यक्रमामध्ये मनस्वीने देशभक्तपीर गाणं त्यासाठी तिचं सिलेक्शन झालं आहे. मनस्वीला ना प्रत्येक प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट करायला खूप आवडते. खेळ असो, डान्स असो, काही स्पीचेस असो किंवा ॲक्टिव्हिटीज असो, यामध्ये ती नेहमीच पुढे असते आणि अभ्यासात पण हुशार आहे हं. सकाळपासून घरामध्ये एकच उत्सुकता होती. लवकर उठणे, सगळ्यांचं आवरून घेणे, नाश्ता करून घेणे. तसं मी मनस्वीचा नाश्ता करून घेतला. तिला नाश्ता करून घेतल्यानंतर तिला तिच्या पप्पांबरोबर स्कूलला पाठवले आणि मी मग आमचा तोपर्यंत नाश्ता केला. ते आल्यानंतर आम्ही नाश्ता करून घेतला आणि बाकीची तयारी करून घेते. आमच्या दोघांची कपड्यांची प्रेस करायची राहिली होती कुर्तीची. त्याच्यामध्ये संस्कारमध्येच मम्मी माझा कुर्ता पण इस्त्री करणार, माझा पण कपडे इस्त्री करणार. तर त्याचे तर करावे लागणारच. मस्तपैकी मी त्याच्या कपड्यांची इस्त्री करून घेतली आणि आमचे सुद्धा कपडे इस्त्री करून घेतले. तर आम्ही सगळी आंघोळ वगैरे आवरून आम्ही निघालो. त्या संस्कारची मध्येच बडबड, अगं मम्मी चल ना लवकर, माझा कार्यक्रम संपून जाईल, मला गाणे म्हणायचे, मला दीदीचा कार्यक्रम बघायचा, मला माझ्या शाळेत जायचंय. पण त्याला कसं सांगणार की अरे तुझी स्कूल नाही आहे, मनस्वीची स्कूल आहे. तसं आम्ही त्याला स्कूलला नाही घातलं अजून. त्याला स्कूलला आता ॲडमिशन घेणारच आहोत. आता आम्ही शाळेच्या गेटसमोर आलो, तिथं गाडी पार्क केली आणि स्कूलमध्ये एंट्री केली. तर सगळीकडे तिरंगा, फुलांची सजावट आणि मुलांचे आनंदमय चेहरे खूप छान वाटत होते. असा काही कार्यक्रम असला ना की ती प्राऊडवाली फिलिंग येते ना. जे आपण लहानपणी गाणे म्हणायचं, डान्स करायचं, तेच आता आपली मुले गाणे म्हणतायत, डान्स करतायत. एकदम लहानपणाची आठवण आल्यासारखीच वाटते. आणि इथे मला खूप असं भारी वाटलं की माझी मुलीने कार्यक्रमामध्ये भाग घेतला आणि छान छान गाणी म्हटली. तर इथे बाकीचे प्रोग्रामसुद्धा झाले. सध्या शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. अगोदर 10वीपर्यंत स्कूल होती, पण स्कूलचे नाव वाढल्यामुळे आता त्यांनी 12वीपर्यंत स्कूल केली. म्हणजे आता माझ्या मुलांची किंवा बाकीची मुलंसुद्धा 12वीपर्यंत तिथं शिकणार. स्कूल खूप छान आहे आणि अशा पद्धतीने आम्ही फोटो पण काढून घेतली छानपैकी. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.